लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर काय अपडेट आहे ते जाणून घेणार आहोत. त्याआधी सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण नेहमी लाडक्या बहिणींना अपडेट देत असतो. सध्या जर बघितलं तर जे आदित्य तटकरे म्हणाल्या होत्या की ई-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येत असल्याची तक्रारी प्राप्त आल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे. सध्या जर बघितलं तर 31 मार्चपर्यंत ई-KYCमध्ये दुरुस्ती करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि राहिला प्रश्न 19व्या हप्त्याचा, तर त्या संदर्भाची तयारी सध्या सरकार करत आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता जर बघितलं तर जे आहे काही ठिकाणी सांगितण्यात येत आहे की लवकरात लवकर हप्ता मिळणार आहे. मात्र अजून जी आर आलेला नाही. जी आर आल्यानंतर तुम्हाला माहिती कळवली जाईल. धन्यवाद.